ज्या नियमामध्ये बदल झालेला आहे तो सर्वांनी नीट लक्षात घ्या। रेड कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला 1 पॉइंट आहे, निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला 1 पॉइंट आहे आणि याच एक गुणांवर जर कुस्ती संपली आणि दोन्हीही पॉइंट हे पॅसिव्हिटी पॉइंट असले तर प्रथम गुण घेणारा कुस्तीगीर विजयी ठरतो। नीट लक्ष द्या, दोन्ही कुस्तीगीराला 1 गुण असेल ग्रीको रोमन प्रकारात फक्त तरच हा नियम लागू होतो। यालाही पॅसिव्हिटी पॉइंट आहे, यालाही पॅसिव्हिटी पॉइंट आहे। अशा वेळेला 1 गुणांवर जर कुस्ती संपली तर प्रथम गुण घेणारा खेळाडू विजयी ठरतो। पूर्वी अखेरचा गुण घेणारा विजयी होता। बदललेल्या नियमानुसार पॅसिव्हिटी पॉइंट प्रथम गुण घेणारा कुस्तीतला विजेता असेल। आता दुसरा नियम पाहूया आपण, त्यातलाच नीट लक्षपूर्वक ऐका। लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीरानं 1 गुण घेतलाय, पॅसिव्हिटी पॉइंट प्रथम घेतलाय। त्यानंतर निळ्या कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीरानं 1 गुण घेतला, परंतु हा टेक्निकल पॉइंट असेल, याला पॅसिव्हिटी पॉइंट म्हणतात। हा जर टेक्निकल पॉइंट असेल, जरी लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीरानं पहिला गुण घेतला असला, परंतु निळ्याचा जर टेक्निकल पॉइंट असेल तर अशा वेळी मात्र टेक्निकल पॉइंट श्रेष्ठ मानला जातो आणि निळा कुस्तीगीर विजयी ठरतो। एक पॅसिव्हिटी पॉइंट आहे, परंतु नंतर घेतलेला जर टेक्निकल पॉइंट असेल तर निळा कुस्तीगीर विजयी ठरणार। परंतु दोन्ही पॅसिव्हिटी पॉइंट असतील, हाही पॅसिव्हिटी पॉइंट आहे, हाही पॅसिव्हिटी पॉइंट आहे, अशा वेळी मात्र प्रथम गुण घेणारा विजयी ठरतो। या केसमध्ये मात्र टेक्निकल पॉइंट श्रेष्ठ मानला जातो। याला जरी पहिला गुण घेतला असला तरी टेक्निकल गुण घेणारा श्रेष्ठ मानला जातो, म्हणून निळा विजयी असेल।